मी माझ्या युट्यूबच्या पहिल्या पे आउट मधून हा डिजिटेकचा माईक घेतलाय। हाय हॅलो नमस्कार, माझं नाव प्राची केळुसकर आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बडबडी प्राची। बरं, जर तुम्ही मला तिसऱ्यांदा पाहत असाल तर तुम्ही बरोबर आहात, पण जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जी वेगवेगळ्या विषयांवरची बडबड करते ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। फायनली मी माझ्या युट्यूबच्या पहिल्या पे आउट मधून हा डिजिटेकचा घेतलाय माईक। असं मला बोलायला आवडलं असतं, पण हा मी स्वतःच्या पैशाने घेतलाय, पैसे साठवून घेतलेला आहे। पण फायनली आपल्याकडे डिजिटेकचा हा असा माईक माझ्याकडे आलेला आहे, कॉलर माईक। मला खूप प्रश्न पडायचा की जेव्हा कॉन्टेंट क्रिएटर्स लोकांना मी बघायचे का व्हिडिओज करताना किंवा असं काही काही वेगवेगळं, मला प्रश्न पडायचा की ना माईक का लागतो। म्हणजे मला असं व्हायचं की अरे इतके एडिटिंग ऍप्स आहेत आपल्याकडे, त्यामध्ये ते नॉइज कॅन्सलेशन आणि व्हॉल्यूम वाढवू शकतो ना, मग कशाला पाहिजे माईक। पण जेव्हा मी स्वतः व्हिडिओ बनवायला लागले तेव्हा मला कळलं की नाही, सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, काही गोष्टी गरजेच्या आहेत। आणि जेव्हा मी पहिली व्हिडिओ करत होते तेव्हा मला असं जाणवलं की माझ्या मोबाईलचा जे ग्रॅपिंग पॉवर आहे आवाजाची, साऊंडची, ती कमी आहे। सो त्यामुळे थोडा मला प्रॉब्लेम होत होता। पण फायनली मी हा माईक घेतलेला आहे। आता सगळ्यांना प्रश्न पडेल, नाही पडला तरी मला सांगायचंय की मी डिजिटेकचा माईक का घेतला। अफोर्डेबल प्राइस मध्ये मला चांगला माईक ह्यामध्ये सापडलाय। सो ह्यामध्ये 2 डुएल माईक आहेत, त्यानंतर ओटीजी आपली छोटी वायर आहे, म्हणजे छोटस एक त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह सारखं एक पिन आहे त्यांच्याकडे। सो ती C2C पण लागते आणि तीच पिन जे ओटीजी कनेक्ट करायला जी मोटर असेल त्यातून तुम्ही आयफोनला सुद्धा युज करू शकता। सो माझ्या मोबाईलला लागते, बस मला तेवढंच पाहिजे। आणि आज मी व्हिडिओ पण ह्या माईकने करते। सो मला रिव्ह्यू नक्की सांगा कमेंट मध्ये की कसा आवाज आहे, किंवा ओके आहे का, किंवा जेवढी गरज आहे तेवढा येतो आवाज वगैरे, असं मला नक्की सांगा। माझा मित्र आहे आणि आम्ही लॅमिंग्टन रोडला गेलो होतो आणि ह्या शॉप मधून आम्ही हा माईक घेतलेला आहे। सो त्यांनी पण आम्हाला चांगलं कॉपरेट केलं। लॅमिंग्टन रोडवर ना सगळ्या प्रकारचे आपल्याला हे मिळतात, माईक्स मिळतात। माझ्या मित्राला माहिती होतं की तिथे आहे म्हणून, सो मी त्याला घेऊन गेले आणि नंतर तिथे खूप कमी प्राइस मध्ये, म्हणजे चीप प्राइस आहेत की जसं की 600 झालं, 1000 झालं, 1600 झालं, 1200 झालं, अशा वेगवेगळ्या प्राइस मध्ये ना तिथे माईक मिळत होते। तर मला असं वाटलं की मी आधी घेईन, असं 1000-1200 पर्यंतच घेते, किंवा जास्तीत जास्त 1500 पर्यंत घेईन। पण नंतर माझा मित्र पण असं तेच बोलला की जर तू घेतेसच आहेस तर चांगला घे, म्हणजे जेणेकरून 1 टाइम इन्व्हेस्टमेंट होईल। सो मला पण असं झालं की हा, आणि मला पण चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं। सो टेक्नॉलॉजीच्या नेहमी जेव्हा आपण कुठलीही वस्तू घेतो तेव्हा त्या लॉंग पिरियड चालतील अशाच बघून घ्याव्या, त्याला वॉरंटी आहे का तेही बघून घ्याव्यात। सो आपण आता ह्या माईकची अनबॉक्सिंग करूया आणि ह्यात काय काय आहे ते आपण बघायला सुरुवात करूया। सो मित्रांनो, फायनली आपण आपल्या बॉक्सची अनबॉक्सिंग केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर ब्रँडिंग आणि किती सुंदर पॅकेजिंग या लोकांनी केलेली आहे। सो ही आहे आपली माईकची केस, ज्यामध्ये 2 माईक आणि ओटीजी कनेक्शन साठीची मोटार आहे आणि ह्यालाच तुम्हाला चार्ज करायचं असतं, ह्यालाच तुम्हाला चार्जिंग करायची असते। सो त्या लोकांनी आपल्याला मॅन्युअल दिलेलं आहे, त्यामध्ये माईक कसा यूज करायचा, तुम्ही मोबाईलला आणि कॅमेऱ्याला कसा कनेक्ट करू शकता, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर खूप सुटसुटीत पॅकेजिंग आहे त्यांची। सो हा एक बॉक्स आहे, ज्या बॉक्समध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत ज्या कनेक्शनसाठी। त्यानंतर ही ओटीजी तुम्ही बघू शकता, ही ओटीजी C2C किंवा C2 आयफोन अशी आहे। त्यानंतर ह्या पाऊचमध्ये मला काहीतरी एक मऊ अशी वस्तू लागली जी खूप क्यूट होती, पण ॲक्च्युली मला माहिती नाही आहे ह्याचा यूज कसा करतात आणि कशासाठी असतं। सो तुम्ही मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्याचा यूज काय असतो आणि कसा करतात। जो बॉक्समध्ये मला हे अजून एक सापडलं, म्हणजे 2 माईकसाठी 2 असावं। त्यानंतर ही एक USB आहे, तिसऱ्या पाऊचमध्ये आपल्याला बघायला मिळेल। सो ही आहे USB, ह्याने आपल्याला आपल्या केसला चार्जिंग करायची असते। त्यानंतर आपल्या केसमध्ये आपल्याला ही एक ओटीजी सापडली जी C2C आहे, म्हणजे माझ्या मोबाईलला लागते ही।
त्यानंतर हे क्लिप्स आहेत, मॅग्नेटच्या जागेवर तुम्ही हे 2 क्लिप्स वापरू शकता 2 माईक्सला. देन त्याच्यामध्ये अजून एक शेवटचा पाऊच होता, ज्या पाऊचमध्ये मला अजून एक वायर सापडली जी कनेक्शनसाठी होती. म्हणजे जी ज्यांच्या मोबाईलला अडॅप्टर कनेक्शन नाही होत किंवा OTG कनेक्शन नाही होत, त्याला तुम्ही ही वायर वापरू शकता. एवढ्याशा ह्या बॉक्समध्ये तुम्ही बघितलं असेल खूप गोष्टी आपल्याला मिळतात, जसं की वायर असेल, ते 2 OTG आहेत कनेक्शनसाठी. त्यानंतर स्वाभाविक सगळीकडे येतं, पण मला याचं कौतुक आहे कारण माझ्याकडे पहिल्यांदा माईक आलाय. सो मला खूप भारी वाटतंय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी ना की जे नॉईज कॅन्सलेशन असतं ना, ह्याचं मला खूप भयंकर अट्रॅक्शन आहे. म्हणजे कसं असतं ना की सगळीकडे आवाज असतो, खूप गोंगाट असतो आणि एक बटन दाबल्यावर सगळा आवाज, सगळं नॉईज आजूबाजूचा सगळं बंद होतं. सो भारी आहे, भारी आहे. मला हा माईक खूप आवडलाय, डिजिटेकचा माईक खूप आवडलाय. ह्यामध्ये जसं मी आधी सांगितलं की 2 माईक आहेत. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा तुम्ही कुठेतरी दुसरीकडे काही जर करत असाल कोणाबरोबर, म्हणजे पार्टनर वगैरे असेल तुमचा व्हिडिओ करताना, सो ह्या माईकचा असा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. सो भारी वाटतंय मित्रांनो, करा तुम्ही, तुमच्यासाठी सुद्धा खरेदी करा. आयुष्यात खूप भारी वाटतंय. आणि ही जी वस्तू आहे ना, ही माझी आयुष्यभर खूप फेवरेट राहणार आहे. कारण मी पहिल्यांदा स्वतः, म्हणजे एक मोबाईल तर आपण घेतो स्वतःचा स्वतः पहिल्यांदा, किंवा कपडे वगैरे सगळं आपण घेतोच, पण एक स्वतःसाठी ना एक असं गिफ्ट की जे इतकं महत्वाचंही नाहीये पण तितकंच महत्वाचं सुद्धा आहे, असं एक गिफ्ट तुम्ही स्वतःसाठी नक्की घ्या. मी घेतलंय म्हणून सांगते, आणि मी कदाचित मी घेतलंही असेल, पण मी खूप एक्साइटमेंट मध्ये आहे. सो तुम्हाला मी हे सांगितलं. तर तुम्हाला माझी ही बडबड किंवा मला मी दिलेलं हे छोटंसं गिफ्ट कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर ह्या आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजेच बडबडी प्राचीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी वेगवेगळ्या विषयांवरची बडबड तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. थँक्यू.